गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला, आज की नाही दुसरा श्रावण सोमवार आहे आणि आज की नाही मस्त मी असं साडीच घालणार आहे बरं का. सांगतेच तुम्हाला का घालणार आहे. आणि ताईंच्या कमेंट्सवर पण खूप आलेलं साडी या विषयावर आज बोलायचं आहे. पुढे सांगतेच व्हिडिओमध्ये. तर इकडे आता रातच्या टिफिनची तयारी चाललेली आहे आणि आज त्याच्या टिफिनला की नाही मी मस्त असं गंगाफळ देणार आहे, त्यासोबतच पोळी. कारण राजला काही उपवासाचे पदार्थ आवडत नाही जास्त. म्हणजे चकली वेफर्स वगैरे खातो, पण साबुदाणा वगैरे हे काही त्याला आवडत नाही. म्हटलं चला, तू काही उपवास वगैरे करू नको बाबा, तुला टिफिन करून देते. मग तेच चाललं होतं माझं इकडे आता. त्यानंतर दीदीला पण मी रताळ्याचे वेफर्स आणि चकली वगैरे असं टिफिनला दिलं होतं तळून. त्यानंतर म्हटलं चला मस्त फ्रेश वगैरे व्हावं आणि आज छान ताईंच्या कमेंट्सला मान देऊन मस्त साडी घालावी म्हटलं. तर तेच माझं आता इकडे चाललेलं होतं आणि साडी वगैरे घातली मी, साधी सिंपलच आपली. आणि मस्त देवघरात पूजा वगैरे करून घेणार आहे. तर झालं असं ना की मागचा जो श्रावण सोमवार आहे ना, तेव्हा मी ड्रेस घातला होता आणि त्यामुळे मग त्याखाली अशी कमेंट्स आली होती की रोज रोज काय म्हणजे ड्रेसच, साडी पण घालत जावा कधीतरी. तर म्हटलं ठीक आहे, चला नेक्स्ट सोमवारी घालते. खास ताईंसाठी आहे बरं का हा व्हिडिओ, सगळ्यांसाठीच आहे, पण स्पेशल कमेंट्स आली होती म्हणून म्हटलं चला. आणि साडीचं एक आता तुम्हाला सविस्तर सगळं सांगते मी. साडी लवर तर मी पण आहे, मला पण खूप आवडते साडी घालायला आणि बरीच वर्ष मी साडीच घातली बरं का. तर आता जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आपण थोडेफार टी-शर्ट वगैरे, वेस्टर्न कपडे, जीन्स वगैरे असं वेअर करतो. पण ती आत्ताची परिस्थिती आहे. एक आता बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. म्हणजे आम्ही ना 13-14 वर्ष सगळे आम्ही एकत्रच होतो. आमचे आई-बाबा, सासू-सासरे गावीच होतो आणि आत्ता कुठे ह्या 2 ते 3 वर्षापासून ना आहोंची बदली झालेली आहे इकडे, म्हणजे ट्रान्सफर झाली आहे नाशिकला. त्यामुळे आम्ही इकडे ट्रान्सफर झाल्यामुळे आम्ही सोबत आलोय. आणि आधी आम्ही एकत्र असल्यामुळे की नाही मी साडीच घालायचे घरात सुद्धा आणि रात्री झोपताना सुद्धा. साधा गाऊन सुद्धा आम्हाला घालायला मिळायचा नाही आणि कधी हिंमतही व्हायची नाही परमिशन घ्यायची. बरेच वर्ष आम्ही तसेच राहिलो. त्यानंतर कुठे हळूहळू मग म्हणजे ज्यावेळेस आमची इकडे ट्रान्सफर झाली ना, त्याच वेळेस जास्त करून मी असे कपडे घालायला लागले. त्याच्या आधी काही मी घालत नव्हते बरं का. फक्त ड्रेस वगैरे कुठं बाहेरगावी फिरायला वगैरे गेलो की तेव्हाच आम्ही घालत असायचो. तर असं काही नाहीये, साडी मला खूप आवडते आणि मी घालते सुद्धा आणि ठराविक सणांना साडीच घातलेलं योग्य असतं हे मला सुद्धा पटतं. त्यामुळे की नाही मी बऱ्याच वेळा ना म्हणजे जे ठराविक सण असतात ना की आपण आता साडी घालायलाच पाहिजे, त्यावेळेस मी घालतेच. तर आता काय आपली फक्त श्रावण सोमवार होता, उपवास असते आणि आपल्याला पूजा करून घ्यायची असते. त्यामुळे म्हटलं चला. आणि त्या दिवशी की नाही मला सकाळी सकाळी खूप लवकर आवरायचं होतं, देवळात जायचं होतं, म्हणून मला साडी नेसायला तेवढा वेळ नव्हता, म्हणून मी ड्रेस घातला होता. चला, झालं हे साडीचं. आणि काय अंगावरचा कपडाच असतो तो, त्यासाठी घरात वाद घालत बसणं किंवा मग हे करत बसणं त्या गोष्टी नाहीयेत. पण आता कसं इकडे ट्रान्सफर झाल्यामुळे इकडे आता आई बाबाही नसतात आणि आई बाबा गावी असतात, गावी सगळे नातेवाईक आहेत. इकडे जास्त कोणाचं येणं जाणं नसतं. ज्यावेळेस येणं जाणं असतं ना, त्यावेळेस मी आवर्जून रात्रीच्या वेळेस गाऊनच घालते. दिवसा मी साडी वाटली तर साडी घालायची, नाही तर आपला ड्रेस घालायचा साधा. कारण आता इकडे काही आई-बाबांचं आल्यावर काही म्हणणं नसतं की बाबा इकडे काही गावाकडचे जास्त लोक येत जात नाही, त्यामुळे तुम्हाला हवं तसं तुम्ही घाला, एकटेच राहत असतात असं त्यांचं असतं. आणि तिकडे गेल्यावर ना मी घालते बरं का. तिकडचे पण ब्लॉग आहेत माझे, तर मी गाऊन घालते किंवा मग ड्रेस असतो आणि वाटलं तेव्हा मी साडीच घालत असते. पण असं मला ते थोडंसं लागलं मनाला की अरे म्हटलं यांना म्हणजे मागच्या गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याला अशी कमेंट्स आली, तर म्हटलं चला थोडंसं आपण आता यांना सांगूनच द्यावं. तर आता चला, सगळीकडे माझं आवरून झालेलं आहे आणि म्हटलं चला आता मी बेलपत्र पण आणलेले होते 108. तर आपली घरातच अशी पूजा करून घेते. खूप असं काही जास्त मला त्यातलं माहीत नाहीये, पण तरी सुद्धा जी मी बघितलेली आहे आणि जे मी बघत असते, ऐकलेली आहे, तशी पूजा मी करून घेते. तामण घेतले, त्यामध्ये मूठभर तांदूळ घातले, महादेवांची पिंड घातली. सगळ्यात आधी तर त्यांचा दुधाने अभिषेक करून घेतला. मस्त पिंड आपली धुवून काढायची व्यवस्थित आणि अष्टगंध लावून घ्यायचं किंवा चंदन लावून घ्यायचं. त्यानंतर ओम नमः शिवायचा जाप करायचा आणि एक एक बेलपत्र वाहून द्यायचं. आपल्याला मुलांच्या हाताने पूजा करायची असेल तर ती पण उत्तम, ते तसं सुद्धा आपण करू शकतो. आणि इकडे एका बाजूला मी दिवा लावून घेतलेला आहे, एका बाजूला धूप लावून घेतलंय, अगरबत्ती धूप लावून घ्यायची आणि छान असं प्रसन्न वातावरणामध्ये आपण मनोभावे मस्त महादेवांचं नामस्मरण करत 108 बेलपत्र वाहून घ्यायचे देवावर. आणि सगळे शेवटचं जे बेलपत्र असतं ना, तर ते मी प्रसाद म्हणून खाऊन घेत असते. पण या ठिकाणी तुम्हाला सांगते, बेलपत्र आपल्याला सुलट बाजूने नाही बरं का, खालच्या बाजूने वाहून घ्यायचं असतं. तर तेव्हाच ते म्हणजे योग्य पद्धतीने आपण पूजा केली असं होतं. तर इकडे आता सगळे 108 बेलपत्र मी वाहून घेते. आता या ठिकाणी बघा, पांढरं फूल पण देवाला मी वाहून दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचंय बेलपत्र. उलट बाजूची ना ती खालच्या बाजूला ठेवायची आपल्याला.
तर प्रत्येक बेलपत्र वाहताना आपण ओम नमः शिवायचा जाप करून घ्यायचा आहे आणि छान असं पूर्ण श्रद्धेने आपण पूजा करून घ्यायची आहे. आणि खरं सांगू का, साडीमध्ये जी बाई सुंदर दिसते ना, ती इतर कोणत्याही कपड्यांमध्ये दिसत नाही बरं का, हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. त्यानंतर इकडे ना देवाला शिवमुठ वाहून दिली आणि मस्त दिवा ओवाळून घेतला, त्यानंतर धूप ओवाळून घेतलं आणि आपली ही पूजा इकडे पूर्ण झालेली आहे. त्यानंतर सगळी पूजा, संपूर्ण पूजा झाल्यानंतर देवाला पण आपण हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि जे बेलपत्र आहे ना, ते मी प्रसाद म्हणून खाऊन घेत असते. तर इकडे आता आपली पूजा पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर ती पूजा मी तशीच राहू देते. दुसऱ्या दिवशी आवरून घेत असते आणि पाणी तर आपण जे आहे ते तुळशीला वगैरे घालून द्यायचं आणि त्यानंतर मग इतर पूजा आपण एखाद्या झाडाच्या बुंद्याशी ठेवून द्यायची, म्हणजे हे बिलपत्र वगैरे म्हणजे कोणाच्या पायदळी वगैरे येणार नाही, हे त्याचं मेन कारण असतं. त्यामुळे किंवा तुळशी पात्रात तुळशीच्या रोपाचं खाली जर ठेवले तरी चालणार आहे. तर इकडे आता म्हटलं चला भाजीपाला वगैरे पण आणलेला होता मी थोडासा आणि तो म्हटलं आता आवरून घेऊया आणि स्वयंपाकाची तयारी करूया म्हटलं. तर आमच्याकडे की नाही रात्रीचं वरण वगैरे खाल्लं जात नाही, म्हणजे अहोंना ॲसिडिटीचा त्रास होतो. मग त्यामुळे मी काही रात्रीचं वरण करत नाही. दुपारी वगैरे उपवास सोडायचा असला तर करते, पण दुपारी त्यांचं ऑफिस असतं आणि मुलांचे टिफिन असतात, त्यामुळे मी शक्यतो रात्रीच उपवास सोडवायचं ठरवते. मग आता म्हटलं चला काय करायचं, तर सगळ्या भाज्या वगैरे काढून घेतल्या मी आता ह्या परातीमध्ये आणि साधंच आपलं करणार होती मी ना, वांग्या बटाट्याची भाजी करणार होती आणि त्यासोबत भात पोळी असं करणार होती आणि साबुदाण्याची खीर मी सकाळी केली होती, तीच मी गोड म्हणून देणार होती मग सगळ्यांना. तर मुलं तर जास्त काही खात नाही, आम्हाला दोघांनाच फक्त उपवास सोडवण्यासाठी लागते तेवढी. तर म्हटलं चला ह्या भाज्या वगैरे आता नंतर करूया म्हटलं, कारण स्वयंपाकाला वेळ होईल. त्यामुळे मग मी की नाही आज संध्याकाळीच पूजा करायला घेतली होती, त्यामुळे म्हटलं चला आज पूजा झाली की मस्त स्वयंपाकाला लागूया. तर जवळजवळ आता 7 वाजत आलेले आहेत आणि म्हटलं चला हळूहळू स्वयंपाकाची तयारी करून घेऊया इकडे. तर तेच माझं आता चाललं होतं. भाज्या आता बाजूलाच ठेवल्या, थोड्याशा 2-3 गोष्टी संपल्या होत्या त्या पण घेऊन आले होते आणि म्हटलं चला आता आवरून घेऊया आणि पटापट करून घेऊया म्हटलं स्वयंपाक. खूप उशीर झाला ना की मग ॲसिडिटी झाल्यासारखं होतं, कारण सकाळीच टिफिन वगैरे नेत नाही, तर सकाळी साबुदाणा वगैरे जे काही असेल फराळ ते करून जात असतात ते. त्यामुळे मग मला ना संध्याकाळचं जरा लवकरच करून घ्यावं लागतं. तर आता इकडे बघते जरा काय काय उरलंय काय नाही ते सगळं आणि म्हटलं चला आता लागूया स्वयंपाकाला. तर इकडे मी आज ना वांगे बटाट्याची केली भाजी आणि शेंगदाणे वगैरे लावून छान अशी पातळ भाजी मला करून घ्यायची होती, कारण भात पण करायचा होता आणि भातासोबत म्हटलं पातळ भाजी बरी पडते. तर हिरवी मिरची आणि थोडीशी अर्धा चमचा लाल तिखट पण घालायचं, खूप छान टेस्ट येतो आणि शेंगदाणे लावून वगैरे करणार होती. तर इकडे भात पण झालाय, भाजी छान झालेली आहे. त्यानंतर आहो आले आणि आहो म्हटले की तुम्ही बाहेर जाताय का, तर मी ना दळण सुद्धा ठेवलं होतं गव्हाचं, तर म्हटलं चला ते पण घेऊन येऊया आणि आहोंचं चाललं होतं पाणीपुरी पण आणा येताना, तर मग ते पण घ्यायला गेली. तर भाजी भात झालं होतं आणि पोळ्या मला आल्यानंतर करायच्या होत्या. म्हटलं चला आता इकडे ताट रेडी करून घेतलं, पटापट पोळ्या केल्या आणि आता उपवास सोडून घेतो आम्ही. तर चला ह्या भाज्या वगैरे मला भरून घ्यायच्या होत्या आणि मग नंतर ना मला असं वाटलं की खूप वेळ जाईल, म्हटलं जाऊ दे आता आलाय कंटाळा. तर भाज्यांना मी मग झाकूनच दिलं, म्हटलं सकाळीच आता व्यवस्थित हे करून भरूया म्हटलं सगळं, कारण बाकीच्या धुवून वगैरे ठेवायच्या असतात मला, मग त्यामुळे म्हटलं उशीर होईल. तर नंतर मग जेवण वगैरे झाले ते तर आवरून घेतलं, किचन ओटा गॅस वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर माहूंना खायची होती आईस्क्रीम. तर इकडे मस्त आता मी आईस्क्रीम एन्जॉय करतो आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब